प्रेमासाठी कोणी कुठल्या थराला जाईल हे सांगता येत नाही। गोंदियामध्ये एका महिलेने प्रेकराच्या मदतीने आपल्या पतीचा खून केलाय। या घटनेमुळे गोंदिया हादरला आहे। गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील इसापूर येथील ही घटना आहे। इंस्टाग्रामवरून झालेली ओळख नंतर एकमेकांच्या प्रेमात वेडे झालेल्या या दोघांनी प्रेमासाठी सर्व सीमा ओलांडल्या। महिलेने प्रेकराच्या मदतीने गळा दाबून आपल्या पतीची हत्या केली। आधीच नैसर्गिक मृत्यू असल्याचे दाखवण्यात आले, पण मृतकाच्या नातेवाईकांना संशय आल्यामुळे या हत्याकांडाचा उलगडा झाला। त्यानंतर पोलिसांनी दोघांना देखील बेड्या ठोकल्या। गोंदिया जिल्ह्यातील इसामपूर येथील हत्या प्रकरणात वेगळे वळण आले। मेघश्यामचा खून प्रेकराच्या मदतीने केला असल्याची कबुली मृतकाच्या पत्नीने दिली। या महिलेच्या प्रेकराला पळून जात असताना यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद येथून पोलिसांनी अटक केली। यानंतर या संपूर्ण हत्याकांडाचा उलगडा झाला। दोघांनी देखील कशा पद्धतीने प्रेमात अडसर ठरणाऱ्या घनश्यामचा काटा काढला हे सांगितलं। हा संपूर्ण घटनाक्रम ऐकून पोलिस चक्रावले। मृतक मेघश्यामची पत्नी वैशालीची इंस्टाग्राम 2 वर्षांपूर्वी नांदेड जिल्ह्यातील तेजराव गादगे वय वर्ष 22 या तरुणाशी ओळख झाली। ओळखीचं रूपांतर मैत्री आणि नंतर प्रेमात झालं। मग काय, प्रेमात अडसर ठरलेल्या मेघश्यामला संपवण्याचा कट दोघांनी रचला। वैशालीने तेजरावला गोंदिया जिल्ह्याच्या मोरगाव अर्जुनी येथे बोलवून घेतले। प्रेसीने बोलवल्याप्रमाणे तेजराव दुपारी इसामपूर येथे आला। दिवसभर तो या ठिकाणी कुठेतरी थांबला। रात्री 12 वाजण्याच्या सुमारास तो मेघश्यामच्या घरी आला। वैशालीने तेजराव येणार म्हणून घरामागचे दार उघडे ठेवले होते। तेजरावने घनश्यामच्या घरात मागच्या दाराने प्रवेश केला। ठरल्याप्रमाणे दोघांनी मेघश्याम रात्री झोपला असताना त्याचा गळा ओढून खून केला। सकाळी उठल्यानंतर मेघश्यामचा नैसर्गिक मृत्यू झाल्याने बसवण्याचा प्रयत्न वैशालीने केला, मात्र मेघश्यामच्या नातेवाईकांना ते संशय आल्याने त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली। पोलिसांनी या घटनेचा छडा लावत मृतकाची पत्नी वैशाली आणि तिचा नांदेड जिल्ह्यातील प्रेकर या दोघांना अटक केली। आरोपींविरोधात भादवी कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करत पोलीस तपास करत आहे। दोघांना अटकेनंतर कोर्टात हजर करण्यात आले होते। कोर्टाने त्यांना 18 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे।